हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपला 5वा अध्याय आणि 22 श्लोक संपलेले आहेत. 23व्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना म्हणून नेहमीप्रमाणे प्रारंभ करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी नन्दं कृष्णं जगद्गुरुं मूकं वाचालं पङ्कजं गिरिं यत्कृतं धियो हरिओम. 23व्या श्लोकाला सुरुवात करूया. 23वा श्लोक म्हण अश्विनी. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः. सुखी नरः. गीता इथला श्लोक वाचते. प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरगू शके, कामक्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी. पदच्छेद. शक्नोती इह एव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सह युक्तः सह सुखी नरः. अन्वय आणि अर्थ. इह एव यः या जगातच जो प्राक शरीर विमोक्षणात शरीराचा नाश होण्यापूर्वीच कामक्रोधोद्भवम कामक्रोधांपासून उत्पन्न होणाऱ्या वेगम वेगाला किंवा उद्रेकाला सोडून शक्नोती सहन करण्यास समर्थ होतो सहा युक्त सहा सुखी नरहा तोच योगी आणि तोच सुखी पुरुष होय. फक्त मराठी अर्थ परत एकदा वाचू. या जगातच शरीराचा नाश होण्यापूर्वीच जो कामक्रोधांपासून उत्पन्न होणाऱ्या उद्रेकाला सहन करू शकतो समर्थपणे तोच योगी आणि तोच सुखी पुरुष होय. मागच्या श्लोकात आपल्याला भगवंतांनी सांगितलं की इंद्रिय आणि विषय यांच्या संस्पर्शामधून म्हणजे संयोगामधून निर्माण होणारे भोग हे कसे असतात, दुःखमूलक आणि अनित्य असतात. आणि हे जाणल्यामुळे बुध हा म्हणजे बुद्धिमान किंवा खरं म्हणजे आत्मबोध झालेला आत्मज्ञानी सिद्धज्ञानी पुरुष हा त्या सुखभोगांमध्ये अजिबात रमत नाही. म्हणजे विषयभोगामध्ये न रमण्याचं कारण काय, तर आत्मज्ञानीला त्या विषयोपभोगांचं जे दोष आहेत, दुःख योनित्व आणि आद्यंतवंतत्व आधी अंत असणं, हे जे मुख्य दोष आहेत ते त्याला सतत लक्षात राहतात, त्याला लक्षात येतात आणि लक्षात राहतात. त्याचं त्याला सदैव भान असतं. त्यामुळे तो त्या दोषयुक्त अशा सुखांच्या मागे लागत नाही. म्हणून तिथे बुध हा शब्द वापरलेला आहे. आणि या श्लोकात कुठला शब्द वापरलाय, नरहा. नरहा या शब्दाने आपल्या लक्षात येतं की इथे ज्ञानी मनुष्याची चर्चा नाही चाललेली, तर साध्या माणसाची किंवा साधकाची, ज्याला म्हणून साधकाविषयी भगवंत बोलतायत. आता खरं तर ज्ञानीचं वर्णन चालू आहे, पण मध्येच आता ते साध्या साधकाला सुद्धा थोडासा उपदेश करतायत. आता हा साधक काही आत्मज्ञानी नाही, तो बुध हा नाही. त्यामुळे त्याला विषयोपभोगामधली दुःखमूलकता आणि अनित्यत्व हे एकतर लक्षातच येत नाही किंवा लक्षात आलं तरी तो पुन्हा पुन्हा विसरतो. त्याचं भान सदैव काही टिकून राहत नाही. मग अशा नरांनी, साध्या सामान्य माणसांनी सुखी होण्यासाठी काय करावं ते या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि चिन्मयानंद त्याचा अर्थ लावताना असं म्हणतात की भगवंत काय सांगतायत की साधकाने स्वतःच्या आंतरिक उपकरणांचं अशा प्रकारे समायोजन करावं. समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करावी की तो याच जगात मृत्यूपूर्वीच
पूर्ण सुखी होऊ शकेल. आता हे समायोजन म्हणजे नेमकं काय, कुठली ऍडजस्टमेंट करायची? तर आयुष्यभर त्याला छळणाऱ्या कामक्रोधांचे जे धक्के आहेत, त्याला आवेग म्हटलंय, इथे वेग म्हटलंय, त्यांना त्यांनी तितिक्षापूर्वक सहन करावं आणि त्यांच्या आहारी न जाता त्यांना आपल्या ताब्यात ठेवावं. हे करण्यासाठी, त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी जे काही करायला लागतं, अंतःकरणातल्या प्रवृत्तींवर नियंत्रण करणं, त्याला त्यांनी समायोजन असा शब्द चिन्मयानंद वापरतात. आणि मग ज्याला हे कामक्रोधांचे वेग सहन करायला जमले, तो इह एव म्हणजे याच जगात सुखी होऊ शकेल. त्यातले इह एव हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. ते असे आपल्याला जाणीव करून देतात की या मनुष्य लोकातच, म्हणजे मनुष्य शरीर धारण करत असताना, मनुष्य जन्मातच या कामक्रोधांना सहन करण्यासाठी जी अत्यंत आवश्यक असणारी एक शक्ती आहे, कुठली? विवेक शक्ती. ती फक्त या मनुष्य जन्मामध्येच उपलब्ध आहे, बाकी इतर योनींमध्ये नाही. बाकी जे कुठले जन्म आहेत, मग खालच्या योनी, ते झाडं झुडपं, पशु पक्षी, ह्या तर बोलून चालून मूढ योनी आहेतच, पण देव गंधर्व यक्ष किन्नर वगैरे ज्या सो कॉल्ड वरच्या योनी वाटतात, त्या सुद्धा भोग योनीच आहेत. ते चांगले भोग भोगतात, पण तरी ते भोगच, आणि ते कधीतरी संपणारच आहे. आणि मुख्य म्हणजे सुखाचे किंवा दुःखाचे भोग भोगण्या पलीकडे त्यांना कुठलाही फ्रीडम नाहीये तिथे. कर्माचं स्वातंत्र्य नाहीये. कर्माचं स्वातंत्र्य मग अगदी मर्यादित स्वरूपात का होईना, पण ते क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य फक्त आणि फक्त मनुष्य जन्मातच उपलब्ध आहे. म्हणून त्याचा सदुपयोग करण्यासाठी विवेक शक्तीचा वापर करा आणि मनुष्याने कामक्रोधाच्या आवेगांना सहन करण्याचं आपलं सामर्थ्य त्या विवेकाच्या मदतीने वाढवावं. आणि म्हणून त्याला इह एव या शब्दांना प्राक शरीर विमोक्षण अशी एक पुष्टी जोडलेली आहे, की हे शरीर म्हणजे हे मानवी शरीर नष्ट होण्यापूर्वीच ही सहनशक्ती विकसित करून घ्यायला हवी. मनुष्य जिवंत असेपर्यंत सतत त्याला कामक्रोधांना सामोरं जावंच लागतं. कामक्रोध आणि त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या ज्या काही आधी व्याधी संकट आणि त्याचे परिणाम, या सगळ्यांना त्याला सतत सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मरण ही सीमा दर्शवण्यात आलेली आहे, असं शंकराचार्य सांगतात आपल्याला. म्हणून प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे मरण्यापूर्वी इथेच या मनुष्य जन्मातच, जो मनुष्य जन्म आपल्याला मोठ्या भाग्याने मिळालेला आहे, त्याचा उपयोग करून ही सहनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. इतर देहांमध्ये फक्त भोग भोगण्यामध्येच जीवन संपून जाणार आहे. हे सांगताना समर्थांनी फार छान होया लिहिलेले आहेत. वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचन. घबाड म्हणजे काहीतरी मोठी ठेव किंवा मोठा खजिना. तर नरदेह हे घबाड आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या जन्माचा नेमका पर्पज काय आहे, कशासाठी आपण जन्माला आलोय आणि त्या नरदेहाचा उपयोग कसा करायचा आहे, ही माहिती नसल्यामुळे आपण भलतंच काहीतरी करण्यामध्ये वेळ आणि शक्ती वाया घालवत राहतो. म्हणून हे संत वेगवेगळ्या वचनांच्या माध्यमातून सतत आपल्याला जाणीव करून देतात. पण त्या नरदेहाचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? जाड विवेक रचना पाहिजे. म्हणजे विवेक तुमचा चांगला खणखणीत पाहिजे, तुमचा विवेक जागृत पाहिजे, तरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. नरदेहाच्या माध्यमातून अनेक प्रकारचं साधना करणं शक्य आहे. आणि साधना म्हटली की परत विवेक आलाच. विवेक हा शब्द न वापरता इथे सारासार विचार असा शब्द या ओवीमध्ये वापरलाय. पण विवेक इक्वल टू सारासार विचार, दोन्हीचा अर्थ एकच. की साधना करताना तुम्हाला अविवेकाने वागून चालेल का? नाही चालणार. त्यामुळे आणि ह्या सारासार विवेक जागृत ठेवून तुम्ही जी साधना कराल, त्या अशी साधना करून अनेक जण त्या कर्मबंधनातून किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटलेले. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे
अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. या नरदेहामध्ये तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करू शकता आणि तुम्ही उन्नत करू शकता स्वतःला. शरीर पातळीवरून तुम्ही आत्म्याच्या पातळीपर्यंत स्वतःला वर चढवत नेऊ शकता. फक्त त्याच्याकरता काय लागेल? अहंता सांडावी लागेल. अहंकार, देहाभिमान हा सोडावा लागेल. आणि मग एकदा तुम्ही स्वानंदाच्या राज्यामध्ये पोचलात की मग फक्त सुखच सुख. स्वानंद म्हणजे स्वचा आनंद. आत्मानंदाने जे सुख मिळणार आहे त्याला त्याला काही कशाने बाधच येणार नाही. अख्खा पुढचा श्लोक या स्वानंदावरतीच पूर्ण बेतलेला आहे. आता आपण 23वा बघतो. 24व्या श्लोकामध्ये या आत्मानंदाविषयी आपण विस्तृत चर्चा करणारच आहोत. आता हे ऐहिक वैषयिक सुख आपण लहानपणापासून अनुभवतच असतो आणि मरेपर्यंत ते अनुभवणारही असतो. सगळ्या ज्ञानेंद्रियांचा त्यांच्या त्यांच्या विषयांशी काही संबंध आला की काहीतरी अनुकूल प्रतिकूल संवेदना उत्पन्न होणार, त्याच्यातून चित्ताला थोडंफार सुख दुःख होणार, हे सगळं चालूच राहणार. ते आपण थांबवू शकत नाही, पण आपण ते अलिप्तपणे बघू शकतो. त्याच्यामध्ये न अडकणं, त्याच्या मागे न लागणं, हे सगळं सोडून द्या असं म्हणत नाहीये गीता. त्याच्या नादी लागू नका. एवढाच महत्वाचा संदेश इथं दिलेला आहे. आता आपले पुढचे शब्द आपण पहिला आता श्लोकामध्ये कुठपर्यंत आलो पहा बरं. शक्नोती हैव यस सोडून प्राक्षरीर विमोक्षणात. इह एव आणि प्राक्षरीर विमोक्षणात इथपर्यंत आलो. आता पुढच्या ओळीतले पहिले जे 2 शब्द आहेत, काम क्रोधोद्भवम वेगम, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचंय. आता इथे काम, क्रोध आणि त्याच्यातून उद्भवणारे म्हणजे निर्माण होणारे वेग, ह्याच्या 3ही शब्दांच्या ज्या व्याख्या शंकराचार्यांनी केल्यात शंकर भाष्यामध्ये, त्या आपण आधी बघूया. आपल्याला माहिती आहेत कामक्रोध जनरली माहितीच आहे, पण पुन्हा पुन्हा उजळणी केलं की या ज्या त्या विषयाशी जोडून घेताना ती व्याख्या आपल्याला जास्त उपयोगी पडते. काय म्हणतात शंकराचार्य? पहिली कामाची व्याख्या करतात ते की एखादा विषय जर इंद्रियांच्या पर्यंत येऊन पोचला की तो विषय सुखद आहे असं जर आपण त्याच्याविषयी पूर्वी ऐकलेलं असेल किंवा जर आपला प्रत्यक्षच अनुभव असेल, पूर्वी आपण तो विषय कधीतरी उपभोगलेला आहे आणि तेव्हा खूप छान वाटलं होतं, अशी सुखद आपलं स्मरण स्मृती असतील त्याच्याबद्दल, तर ते स्मरण आपल्याला झाल्यानंतर मग त्याच्याबद्दल आपल्याला इच्छा उत्पन्न होते, परत मिळायला पाहिजे ते, किंवा त्याच्याबद्दल ओढ किंवा आसक्ती निर्माण होते. ही जी ओढ किंवा आसक्ती किंवा इच्छा निर्माण होते त्याला काम म्हणायचं. आणि क्रोधाची व्याख्या आता इंद्रियांपर्यंत पोहोचलेला विषय दुःखद आहे अशी आपल्याला माहिती असेल ऐकून किंवा स्वानुभवाने, पूर्वीच्या अनुभवाने आपल्याला माहिती असेल आणि आपल्याला त्याचं स्मरण आलं की नाही बाबा त्यांनी फार दुःख झालं होतं, अमक्या तमक्या गोष्टी नको आता परत, तर आपण त्या विषयाचा तिरस्कार करतो किंवा द्वेष करतो. ही जी भावना निर्माण होते त्याला क्रोध म्हणायचं. आता या कामक्रोधातून उद्भवणारे वेग म्हणजे काय? तर हे कामक्रोध ज्या पद्धतीने किंवा ज्या गतीने व्यक्त होतात प्रतिक्रियांच्या रूपामध्ये, त्याला वेग म्हटलेले. आणि त्याचंही थोडंसं वर्णन शंकराचार्य करतात भाष्यामध्ये की काम कसा व्यक्त होतो, तर शरीरावरती रोमांच उठतील, डोळे चमकतील, श्वासाची गती बदलेल किंवा सगळ्या चेहऱ्यावर आनंद पसरेल, कोणी आनंदाने नाचायला लागेल. ह्या सगळ्या देहबोलीतून, तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्स म्हणून देहबोलीतून तो काम व्यक्त होतो. आणि क्रोध कसा व्यक्त होतो? घाबरून शरीराला किंवा रागाने शरीराला कंप सुटलाय, ओठ कोरडे पडलेत किंवा डोळे लाल झालेत, दात ओठ खाऊन मोठ्या आवाजात बोलायला लागलाय, श्वासोच्छ्वास जोरात व्हायला लागलाय, हे सगळा क्रोधाचा वेग आपल्याला या सगळ्या चिन्हांमधून दिसतो. आता या कामक्रोधांच्या वेगांचं अतिशय सुंदर आणि जणू काही शब्दचित्र पुढे उभं करेल असं वर्णन चिन्मयानंद करतात. ते ऐकण्यासारखं आहे वर्णन. इच्छा किंवा कामना म्हणजे आपल्या बुद्धीच्या उत्तुंग शिखरावरून खाली घसरणारा, अंतःकरणाच्या दऱ्याखोऱ्यातून विश्वातल्या विषय वस्तूंकडे वेगाने खेचला जाणारा
विचारांचा जणू एक मोठा हिमनग. इच्छेला त्यांनी हिमनगाची उपमा दिली. आणि जेव्हा या विचारांच्या या हिमनगाला त्याच्या घसरण्याच्या वेगात, तो वेगाने घसरतोय, त्याला विशिष्ट ठिकाणी पोहोचायचंय, पण तिथे त्याच्या नियोजित स्थानी पोहोचण्यापूर्वीच मध्ये काहीतरी अडथळा आला की तो त्याच्यावर आपटून त्याचे तुकडे होताना जो काही स्फोट होतो तो म्हणजे क्रोध. खूप छान पद्धतीने कळते की, आणि याच्यामध्ये वर्णनाच्या म्हणजे एक शब्दचित्र उभं राहतं हे तर आहेच, पण अजून एक त्याच्यामध्ये सूचकता आहे की जेव्हा कामाचा आणि क्रोधाचा, कामाचा वेग जेव्हा येतो तेव्हा तुम्ही खाली घसरताय. बुद्धीच्या उत्तुंग शिखरावरून खाली घसरताय याचा अर्थ बुद्धीचा ताबा जो मनावर असायला हवा तो सुटलाय आणि तुम्ही मनाच्या वेगाने खाली सुटताय. आणि मनोजवम मारुततुल्य वेगम असं म्हटलंय. मनाचा वेग हा अत्यंत प्रचंड असतो आणि एकदा मन वेगात आलं की ते कोणाचं ऐकत नाही. आणि क्रोधाच्या मध्ये आपटून तुकडे होत आहेत, याच्यामध्ये आपण समजतो की क्रोधाने नाश होतो, कामानी अधोगती होते आणि क्रोधाने नाश होतो, असा पण संदेश या वर्णनामधून आपल्याला दिसतो. आपल्याला इथे 3ऱ्या अध्यायातले 2 श्लोक आठवायला हवेत. अर्जुन जेव्हा विचारतो श्रीकृष्णाला की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद इव नियोजितः. कशामुळे हे सगळं तत्वज्ञान कळून सुद्धा मनुष्य अशा कशामुळे पापाचरणाला प्रवृत्त होतो, त्याची इच्छा नसतानाही कुणीतरी बळजबरीने ओढून नेल्याप्रमाणे किंवा ढकलल्याप्रमाणे. तेव्हा भगवंत काय उत्तर देतात? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हे काम आणि क्रोध आता इथे वेगवेगळे म्हटले नाहीये, कारण मूळ काम आणि कामाचंच पुढे क्रोधामध्ये रूपांतर होतं. क्रोधाला कामाचा आधार लागतोच. अचानकपणे क्रोध उत्पन्न झालाय असंच नसतं. मुळात काहीतरी इच्छा असल्याशिवाय आणि त्या इच्छेला मध्ये काहीतरी अडथळा आल्याशिवाय क्रोध निर्माणच होत. हा काम म्हणजेच हा क्रोध. आणि ते कशात आलेले? रजोगुण समुद्भवा, चंचलतेने. म्हणून सारखं आपल्याला सत्वगुणाचं महात्म्य सांगितलं जातं आणि सत्वगुणामध्ये स्थिर व्हा, सत्वगुण वाढवा, हे जे कायम का सांगतात? तर तमोगुण आणि रजोगुण हे जे आपले घात करतात त्यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर सत्वगुण आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाहिजे, तरच आपण हे सगळं कामक्रोधांचा वेग सहन करणं, विवेकशक्तीचा उपयोग करणं, हे सगळं सत्व शक्ती हाताशी असेल तरच आपण करू शकतो. तर इथे कामक्रोधांच्या वेगाबद्दल आपण बोललो. बाकीचे जे सगळे षड्रिपू आहेत त्याच्याबद्दल आपण इथे बोलत नाहीये, ते सगळे अध्यारूत आहेत, पण त्या सगळ्यांच्या मुळाशी कामक्रोधच आहेत. आणि या 2 प्रकारच्या विचारांनी सर्वसाधारणपणे आपलं अंतःकरण हे सतत काही ना काही कारणाने थोड्या थोड्या वेळाने का होईना विक्षेपित होत असतं किंवा विक्षेपित राहत असतं. मग आता हे कामक्रोध सुद्धा नैसर्गिक आहे, त्यामुळे त्यांनाही पूर्णपणे सोडता येणं शक्य नाहीये. फक्त त्यांचा वेग सहन करू शकणारा जो कोणी योगी असेल तो सुखी होईल असं या श्लोकात सांगितलेलं. तर ज्या प्रमाणात एखाद्या विषयाच्या सुखाची इच्छा असेल त्या प्रमाणात त्या सुखाची इच्छा पूर्ण न झाल्याचा क्रोध निर्माण होईल. इच्छा मुळमुळीत असेल, मग झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, तर बरं, मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. पण इच्छा स्ट्रॉंग असेल आणि ती पूर्ण झाली नाही तर होणारं दुःख, येणारा राग हा तितकाच तीव्र असणार. त्यामुळे जेव्हा असा इच्छेचा जोर मनामध्ये निर्माण होतो तेव्हा चित्तामध्ये एक प्रकारची अस्वस्थता, ताण असा निर्माण होतो, अशांती, आणि त्यालाच वेग असं म्हटलेलं आहे. आणि मग असा हा ताण एकदा निर्माण झाला की मग बुद्धी बाकीची सगळी कार्य सोडून जी इच्छा पूर्ण झालीये त्या इच्छा पूर्तीसाठी झटायला लागते. म्हणजे काय केलं असता हे आपल्याला हे इच्छित गोष्ट मिळेल याचा ती सतत विचार करायला लागते, नियोजन करायला लागते आणि त्याप्रमाणे कृती पण ती घडवून आणते वेगवेगळ्या इंद्रियांना, मनाला प्रवृत्त करून. आणि हे होत असताना या सगळ्या नियोजनामध्ये जर अडथळा आला तर क्रोधाची प्रतिक्रिया होती. आता
चित्ताची क्षुब्धता, ज्यालाच वेग म्हटलेलं आहे, तर हा सुद्धा थोड्या थोड्या काळाने नैसर्गिक रीतीनेच कमी होतो. तो कायम तसाच, म्हणजे सुरुवातीला जसा असेल तसाच शेवटपर्यंत राहीलच असं नसतं. बहुतेक वेळेला तो कमी कमी होत जातो. म्हणून मग तो जेव्हा प्रक्षुब्ध अवस्था आपण जेव्हा अनुभवत असतो, मग कामामुळे असेल किंवा क्रोधामुळे असेल, तेव्हा त्याला सहन करायचं म्हणजे काय करायचं? तर कामना निर्माण झाली की लागलीच कामना पूर्तीसाठी कृती सुरू केली, असं करायचं नाही. थोडस थांबा, वेट अँड वॉच. ऑब्झर्व करा की खरंच ती तुम्हाला एवढी कामना तुम्हाला छळतीये का, किंवा ते मिळवण्याचे परिणाम काय होतील, त्या परिणामांचा थोडा विचार करा. बरेच वेळा आपण बघतो इम्पल्सिव्हली वागणारी मंडळी असतात, त्यांना मग नंतर पश्चाताप करायची वेळ जास्त वेळेला येते. काही वेळेला होतात, इम्पल्सिव्हली केल्याने काही गोष्टी चांगल्या घडूनही जातात, पण ते प्रमाण कमी आहे. उलट होण्याचं प्रमाण जास्त आहे, की त्यापेक्षा जरा थांबलो असतो तर बरं झालं असतं, असं त्यालाही वाटतं. आपल्यालाही हा अनुभव आहे की थोडा विचार केला असता तर बाकीच्या गोष्टी लक्षात आल्या असत्या. तेव्हा आली इच्छा की लागले कामनापूर्तीच्या प्रयत्नांना, असं न करता थोडा वेळ जाऊ द्या. किंवा क्रोधाच्या बाबतीतही तेच. सण्णगण डोक्यात तिडीक गेलेली असताना अजिबात बोलू नये. कारण तेव्हा तुम्ही, म्हणजे तुमच्या शब्दाला जी काही धार येणार आहे त्यांनी समोरच्याचं हृदय कापणारच तुम्ही. आणि मग तुम्ही त्याच्यावर किती गोड बोलण्याचं आणि माफीची जरी मलम लावली, काहीही काहीही उपयोग होत नाही. तो जो वार बसतो तो बसतोच. त्यामुळे हे जे वेग आहेत ते आपोआप नैसर्गिक रीतीने ओसरणार आहेत. ते ओसरू द्या. तोपर्यंत कृती न करता शांत राहता येतंय का बघा. हे म्हणजे कामक्रोधांचा वेग सहन करणं. म्हणून विनोबा काय म्हणतात की वेग सहन करणं म्हणजे त्याला वश न होणं, त्याला निरर्थक करणं, किंवा बाहेर फुटू न देता आतल्या आत जिरवणं. आपण आता श्लोक वाचला की नाही, त्यात जिरवणं हाच शब्द आला होता बघा. कामक्रोधातले प्रयत्नी मरणापूर्वी ह्या देही जिरव होऊ शके. कामक्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी. पण व्यवहारात सुद्धा हा अनुभव येतोच की जो हे वेग सहन करू शकतो तो काही प्रमाणात तरी सुखी होतो, आणि जो आवेगाच्या आहारात जाऊन कृती करतो त्याला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. रागाला बळी पडून समजा आपण एखाद्याला अपशब्द बोलले तर तोही आपल्याला उलट बोलतो, ते सगळं आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. नातेसंबंध खराब होतात. आणि बरेच वेळेला अगदी थोडं शांत राहिलं तर ते काम होणार असतं, पण थोड्यासाठी एखाद्या शब्दाने त्या सगळ्यावर पाणी पडतं आणि ते सगळं बिनसून जातं आणि होणारी कामं बिघडून जातात. म्हणून ज्या वेळेला ह्या कामक्रोधाचा वेग जेव्हा जोर त्याचा असतो सुरुवातीला, त्या काळामध्ये आपण जर उलटा सहनशक्तीचा रेटा लावला, थांबण्यासाठी खूप सहनशक्ती परीक्षेचीच घडी असते, तो तुम्हाला संयम पाळायला जमला आणि सहनशक्तीचं तेवढं सामर्थ्य तुमच्या अंगी असलं, तर मग त्या हळूहळू वृत्ती हळूहळू कमी होत जातात आणि नुकसान टळतं. टळतं किंवा निदान बऱ्याच प्रमाणात कमी तरी होतं. आणि मग सहन करता करता आपली सहनशक्ती हळूहळू हळू वाढत जाते. आणि म्हणून ते म्हटलंय, शक्नोती इह एव यहा सोडून शक्नोती, अन्वय लावताना इह एव यहा सोडून शक्नोती असं म्हणायचं. इथेच जो सहन करू शकतो. आता कामक्रोधांचा वेग सहन करण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? थोडा वेळ थांबणं हे आहे, पण ते थोडा वेळ थांबण्यासाठी पण आपल्याला काही प्रकारचा विचार करायला लागतो. त्याशिवाय ते थांबणं आपल्याला जमत नाही. तर पहिलं महत्वाचं करायला लागतं की विवेक आणि निग्रह ह्याचा ऍप्लिकेशन करावं लागतं. सारासार विचार करून ज्या काही प्रतिक्रिया उमटतायत त्याच्यावर संयम ठेवणं आणि त्या आवर्त्या घेणं म्हणजे विवेक आणि निग्रह. हे पहिलं करणं अपेक्षित आहे. आणि दुसरा जो उपाय आहे तो अधिक अवघड आहे, पण तो जास्त मूलगामी आहे. की कामाचं मूळ काय आहे? संकल्प. संकल्प प्रभवान कामान.
पूर्वी आपण हा कुठेतरी श्लोक बघितलेला आहे. कामाच्या मुळाशी संकल्प असतो. संकल्प म्हणजे काय? ज्याची इच्छा, ज्याची कामना होते ती गोष्ट सुख देणारी आहे असं जे आपल्याला वाटतं, म्हणजे त्या विषयातली आपली जी सुखबुद्धी असते त्याला संकल्प म्हणतात. मनात सुखबुद्धी असल्याशिवाय ती गोष्ट हवीशी वाटेल का? ती जर आवडतच नसेल किंवा यांनी काही विशेष होणार नाही तर मग त्याच्याविषयी इच्छा पण होणार नाही. म्हणून सुखबुद्धी, विषयांमधली सुखबुद्धी कमी केल्यामुळे संकल्पाच्या लेव्हलला तुम्ही गोष्टी थांबवू शकता. तर जेव्हा कामाचं मूळ म्हणजे संकल्प जेव्हा उठतो तेव्हाच सावध राहायला पाहिजे आणि तो संकल्प उत्पन्न होताच त्याचा त्याग केला पाहिजे, म्हणजे पुढचा अनर्थ टळेल. आणि रामसुखदास तर फारच अवघड पद्धतीने ही गोष्ट मांडतात की खरं तर कामक्रोधाच्या वेगाला सहन करण्याचं तात्पर्य कामक्रोधाचा वेग उत्पन्नच न होऊ देणे हे आहे. पण हे खूपच आपल्याला म्हणजे आपल्या लिमिटच्या पलीकडे वाटतं. कामक्रोधाचा संकल्प उत्पन्न झाल्यावर त्यांचं म्हणणं काय आहे की एकदा संकल्प उत्पन्न झाला की संकल्पाचा कामात रूपांतर होऊन त्याचा वेग येणे या गोष्टी इतक्या झटकन घडतात की मग तुम्ही थोपवूच शकत नाही. म्हणून संकल्पाच्या लेव्हललाच तुम्ही जास्त सावध व्हा आणि संकल्पालाच रोखा. आणि ह्याच्यासाठी आता हे अवघड आहे म्हणून याला अजून काही आपल्याला साधनं लागतील. स्वतःच्या मनाला कुठल्या तरी प्रकाराने समजवाव्या लागेल. तर काय समजवा ते म्हणतात की कामक्रोध हा आपल्यात न मानणे हा त्याच्यावरचा उपाय. अवघड आहे ना हे. कामक्रोध म्हणजे आपल्या भावनांकडे त्रयस्थपणे बघायचे. हे माझे नाहीच आहेत असं बघा आणि मग ते तुमचे नाहीच आहेत हे तुम्ही कसं स्वतःला समजवाल? तर की आपण म्हणजे आपलं चैतन्य स्वरूप हे नित्य राहणार आहे. कामक्रोध कसे आहेत? येणार आहेत आणि जाणार आहेत. ते काही कायम राहणारे नाहीयेत, म्हणजे ते माझे नाहीत. नंतर कामक्रोधाला आपण वेगळेपणाने जाणतो. मला आता राग आलेला आहे, मला ही इच्छा झालेली आहे, हे जेव्हा मला वेगळेपणाने कळतं, म्हणजे मी वेगळा आणि माझी इच्छा वेगळी, मी वेगळा आणि माझा राग वेगळा, तेव्हा ज्या गोष्टीला आपण वेगळेपणाने जाणतो तो आपला भाग असू शकत नाही, म्हणजे इनहेरंट आपला एक अंश असू शकत नाही, तो माझ्यापेक्षा निराळा आहे. कारण आपल्याला त्यांच्या प्रभावात जर यायचं नसेल तर आपल्याला डिस्टन्सिंग करावं लागेल, त्यांच्यापासून स्वतःला वेगळं काढावं लागेल. आणि ते डिस्टन्सिंग करण्यासाठी हे वेगवेगळे उपाय आपल्याला सुचवत आहेत की बघा हे लॉजिक लावा, म्हणजे या लॉजिकनी तुम्हाला ते डिस्टन्सिंग करायला जमेल. अजून एक सांगतात की कामक्रोधापासून रहित अशा अवस्थेमध्ये माणूस राहू शकतो. हे वेगवेगळे असे श्लोक आहेत पुष्कळ गीतेमध्ये. आपल्या 5व्या अध्यायातलाच 26वा श्लोक आहे, कामक्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम. किंवा 16व्या अध्यायामध्ये पण कामक्रोध आणि लोभ यांना नरकाची द्वारं म्हटलेली आहेत. म्हणून एतैर विमुक्त कौंतेय असं म्हटलंय, म्हणजे ह्यांच्यापासून विमुक्त जो राहतो तो. आणि संत तर आपण बघतोच की जे कामक्रोधापासून पूर्णपणे मुक्त राहू शकतात तेही नरदेहातच असतात. म्हणजे मनुष्य काही माणसं जरी जी संतत्वाला पोचलेली असतील ती सुद्धा जर कामक्रोधाखेरीज राहू शकतात तर मुळात तो त्यांच्यामध्ये नसेलच, म्हणूनच ते त्याच्याखेरीज राहू शकतात. आपण बघतो की स्वरूप लक्षण जे आहे त्याच्यापासून आपण वेगळं राहू शकत नाही. स्वरूप लक्षण म्हणजे आता सच्चित आनंद हे जर काढून टाकलं तर ब्रह्मात काय उरेल? ते काढूनच टाकता येणार नाही. आपल्या बाबतीत समजा माझा रंग गोरा असेल किंवा काळा असेल तर मी कायम त्याच्याशी एकरूपच असते. आता काळे पण काढून ठेवून मी वावरूच शकत नाही. तसं कामक्रोधांचं नाहीये असं ते तुम्हाला म्हणतात. कामक्रोध हे तुमचे स्वरूप लक्षण नाहीये, हे तुमच्यात आगंतुकपणे आलेले शिरलेले विकार आहेत. तेव्हा त्यांच्यापासून तुम्ही बाजूला राहू शकता असं तुम्हाला धीर देतायत ते. आणि चौथं कारण सांगतात की भगवंतांनी कामक्रोधाला क्षेत्र म्हणजे प्रकृतीचे विकार असं म्हटलेलं आहे. आता क्षेत्रज्ञ योग जो 13वा अध्याय आहे त्याच्यामध्ये हा खूप विचार जास्त सखोल मांडलेला आहे. पण आपल्याला आपण प्रकृती आणि आत्मा ह्याच्याविषयी पुरेसं ह्याच्यापूर्वी सुद्धा बोललेलो आहोत, त्यामुळे
प्रकृती ही जड आहे आणि विकार पावणं किंवा विकार निर्माण होणं हे प्रकृतीचं लक्षण आहे. विकार पावणं हे स्वच म्हणजे आत्मचैतन्याचं लक्षण नाही, स्वरूप लक्षण नाही. हा सगळा विचार करून कामक्रोधाचा वेग सहन करण्यासाठी साधकांनी आधी वेग निर्माणच होऊ देऊ नये, म्हणजे आधी संकल्प करू नये. आणि झालाच वेग निर्माण तर त्याच्या वेगामध्ये क्रिया करून मोकळं होऊ नये. क्रिया करण्याआधी तरी थोडासा वेळ घ्यावा, थोडंसं ऑब्झर्व करावं, थोडासा विवेकाने वेगळं होऊन त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करावा. आणि म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात खूप छान म्हणतात, मान अपमान गोवे अवघे गुंडाळूनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. ही शेवटची ओळ आहे ना, ती पण महत्वाची आहे आणि पहिली पण मला जास्त आवडली. मान अपमान गोवे. आपल्याला राग काय येतो? आपला अपमान झाला की आपल्याला जे काही नाकाला मिरच्या झोंबतात आणि आपण सहनच करू शकत नाही. ते कधी आपण काय बोलून जाऊ ते आपल्या हातात राहत नाही. हे असं आपल्या हातात राहत नाही हे विवेकी माणसाला शोभत नाही. विवेकी माणसाच्या प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रतिक्रिया आपल्या हातातच असली पाहिजे, असा पुन्हा पुन्हा आग्रह. म्हणून संयमाचं महत्व पटवण्यासाठी जरी ज्ञानीची लक्षणं सांगतायत तरी मध्ये परत संयमाविषयी बोललं जातं आणि ही गीतेची स्टाईल आहे. प्रत्येक वेळा तुम्ही बघितलं ह्याच्यापूर्वी सुद्धा ज्ञानीची लक्षणं सांगता सांगता मध्ये संयम सांगतात, कारण ज्ञानीला संयम हा एक महत्वाचा गुण आहे जो अंगी बाणवणं अत्यंत गरजेचं आहे. काय म्हणतात, मान अपमान मुळे जी काही तुम्हाला सणक आलेली असेल, आली उर्मी साहे, की अरे बाबा ती उर्मी आहे, ती एक लाट आहे, ती काय अशीच आली की तिथेच राहणार आहे का? ती ओसरणार आहे, थोडाच वेळ असणार आहे ती. अगदी थोडा वेळ तू जरा धीर धर, नको वाहून जाऊ त्या लाटेबरोबर, शांत राहा. हे पुन्हा पुन्हा संत वचन आपण का वाचावी, तर पुन्हा पुन्हा आपल्याला हे ज्या गोष्टींचं विस्मरण होतं त्याची आठवण करून घ्यायला लागते. म्हणून कामक्रोधांच्या वेगानं सहन नाही केलं तर काय होईल? वश झालं तर कदाचित तात्पुरतं सुख मिळेलही, पण पुढे मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागेल. आणि मनाच्या इच्छांमुळे आपण दुर्बळ होत जातो. म्हणजे मन हे जास्त चढेल आणि जास्त सामर्थ्यशाली होतो आणि बुद्धी तिच्या पुढे हार मानली तर मग सगळा कंट्रोल भलत्या ठिकाणी जाईल. आपण ते बघितलं होतं की नाही, बुद्धिम तू सारथीम विद्धी. सारथी म्हणजे सगळे लगाम, मन हे लगाम आहे, तर मन ते सगळं मनाचा लगाम हा बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात पाहिजे, तर तो रथ योग्य मार्गावरून जाईल. आणि योग्य मार्गावरून गेला तर तो इच्छित स्थळी पोचेल. त्याच्या आतच तो भरकटला तर मग आपण पोचणार कसे मुक्कामाला? तर आता इथपर्यंत आपण बघितलं, शक्नोती हैव यस सोडून प्राक्शरीर विमोक्षणा कामक्रोधोद्भवम वेगम संयुक्त. हा कामक्रोधोद्भवम वेगम इथपर्यंत आलो. आता आपले शेवटचे दोन बघायचे राहिले. संयुक्त हा भाग बघायचा आहे. सुखी नर. आता संयुक्त हा बद्दल थोडासा विचार करूया. युक्त कशाला कोणाला म्हणतात? जोडलेला. समतेत चित्त असलेल्या मनुष्याला युक्त म्हणतात किंवा योगी म्हणतात. समत्वम योग उच्चते, ते आपल्याला दुसऱ्या अध्यायातच व्याख्या सांगितलेली आहे. मग जो आपल्या विवेकाला महत्व देतो आणि कामक्रोधाच्या वेगाला उत्पन्नच होऊ देत नाही, तोच समतेमध्ये स्थित होऊ शकतो. मग त्याच्यासाठी ही समता अंगी बाळगण्यासाठी उपाय काय? हा उपाय सुद्धा आपण बरेच वेळेला पाहिलाय, पण या संदर्भात पुन्हा बघूयात की गीतेतच भगवंतांनी सांगितलेला हमखास यशस्वी ठरणारा हा उपाय म्हणजे गीतेतल्या 3ऱ्या अध्यायात आपण बघितलंय, 43वा श्लोक. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात मानमात्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा म्हणजे बुद्धीच्या पलीकडे जे तत्व आहे ते जाणून घेऊन आत्मना आत्मानं संस्तभ्य,
इथे दोनदा आत्मा शब्द आलाय, पण एकदा आत्म्या शब्दाचा अर्थ बुद्धी असा घ्यायचा आणि एकदा मन असा घ्यायचा. म्हणजे बुद्धी पलीकडचं तत्व जाणून बुद्धीनं मनाचं नियंत्रण कर. आणि हा योग मार्ग आहे. आणि ज्याला हा योग मार्ग साधला, म्हणजे बुद्धीचा अंकुश मनावर ठेवायला जमला, तो योगी हे कामक्रोधांच्या वेगावरचं नियंत्रण साधू शकतो. आणि त्यालाच म्हणजे योग मार्गामुळेच हे शक्य होतं, म्हणून इथे मुद्दाम हा युक्त हा शब्द वापरला. योग मार्ग म्हणजे काय? बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणणं म्हणजे काय? तर जी जाणीव शक्ती बुद्धीला सुद्धा प्रकाशित करते, तिच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करणं, स्वतःच्या शुद्ध स्वरूपाची जाणीव विकसित करणं, मीच स्फुरण किंवा स्वला चित्ताने धरून ठेवण्याचा प्रयत्न करणं, धारणा आणि ध्यान थोडक्यात. तर जो या धारणा आणि ध्यान या प्रक्रियेत असतो तो युक्त होतो आणि तो कामक्रोधांचे वेग सहन करू शकतो आणि तोच पुढे सुखी होतो. आता हे कसं काय धरून ठेवायचं, याला एक छान उदाहरण आपण बघू शकतो की मुंबईमध्ये लोकलनी प्रवास केलाय कोणी? मी 1-2दाच केलाय, पण फार भयानक असतो तो प्रकार. म्हणजे नवीन माणूस तर असा इतका गंगरून जातो की ते आत चढणं आणि आल्या स्टेशनला, योग्य स्टेशनला बाहेर उतरणं, म्हणजे जी काही परीक्षा असते तर तो जो नौखा असतो तो त्या गर्दीमध्ये असा हेलपाटला जातो. म्हणजे त्याला उतरायचं नसेल तरी तो ढकलून बाहेर घालवला जाऊ शकतो. पण जे तयारीचे असतात, रोजच्याच त्यांना सवयीचं असतं, ते वरची ती कडी असते, ती अशी घट्ट धरून ठेवतात की त्यामुळे कितीही गर्दी आली तरी ते शांतपणे तिथे आपल्या जागेवर उभे राहू शकतात. तसं इथे सुवची कडी घट्ट धरून ठेवायची. म्हणजे कामक्रोधांनी जरी किती धक्काबुक्की केली तरी तुम्ही नको त्या स्टेशनवर फेकले जाणार नाही. आणि इथे सहयुक्त हा भाग आपण बघितला. आता पुढे सहा सुखी. तर ज्या मनुष्याने कामक्रोधाच्या संकल्पालाच नष्ट केलेलं आहे तोच वास्तविक सुखी आहे. आपण सयुक्त ससुखी हे बघितलं. कारण कामक्रोधाचा असं का म्हटलंय, तर कामक्रोधाचा संकल्प उत्पन्न झाला की मनुष्याच्या मनामध्ये अशांतता, ताण, प्रक्षोभ, संघर्ष असे सगळे नकारात्मक भाव मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, दोष उत्पन्न होतात. आणि हे असे भाव मनामध्ये घेऊन त्या व्यक्तीला सुख कुठून मिळणार? कसली तरी टोचणी लागलेली असली आपल्याला, तर समोर जरी पंचपक्वान्नांचं ताट वाढलं असलं तरी आपलं चित्त लागत नाही त्याच्याकडे, तर त्याचा आनंद होत नाही. तेच आपण कुठलीही काळजी नाहीये, चिंता नाहीये, कुठले आपण शांत समाधानी आहे, तेव्हा आपण बाहेर असलेल्या सुखाचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. दुसऱ्या अध्यायात म्हटलंच आहे ना, अशांतस्य कुतः सुखम. अशांत असलेल्या मनुष्याला कुठलंही सुख कसं काय मिळेल? आणि स्वामी अखंडानंद म्हणतात की मरणानंतरच्या सुखाचं प्रतिपादन वेदांत अजिबात करत नाही. तुम्ही स्वतःच सुखरूप आहात आणि हे शरीर सुटण्यापूर्वी तुम्ही जाणून घ्या, हे सांगण्यासाठी वेदांताचं मुख्य तत्वज्ञानाचं उद्दिष्टच हे आहे की तुम्ही स्वतः सुखरूप आहात, तर सुखांच्या मागे का धावता? तर एका गुरुभजनातल्या ओळी बरोबर हाच सगळा अर्थ प्रकट करतात. म्हणून त्या इथे आपण आज रेफरन्स साठी घेणार आहोत. ते गुरुभजन मी पाठवलं होतं. सुरुवातीचेच त्याचा कडव आहे, आराम नसे जीवास हे रूप भवाचे खास. संसाराचं हे रूप आहे, इथे अशांती आहे, शांतता विश्राम असं नाहीच आहे. पण ते कशामुळे मिळेल तो विश्रांती? सुखरूप तयाचे त्यास कळणे हा तरणोपाय. तो स्वतःच सुखरूप आहे हे ज्याचं त्यालाच कळलं, हाच त्या सगळ्या अशांतीवरचा उपाय आहे. आणि हे सुखरूप कसं कळेल आपल्याला? त्याच्यासाठी जा वंदा श्री गुरुपाय. गुरुच्या चरणी गेलात की गुरु तुम्हाला तो मार्ग दाखवेल, असं त्या भजनात म्हटलेलं. इथे आपण आता ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूयात, पण आपण एकच ओवी वाचणार आहोत. ऍक्च्युअली या श्लोकावरती
129 ते 136 एवढ्या ओळी आहेत. पण त्यातली एकच ओळी तसं बघायला गेलं तर डायरेक्टली या श्लोकाशी निगडीत आहे. आणि 130 ते 136 ह्या ज्या ओळी आहेत ना, त्या 24व्या श्लोकाचा जो कंटेंट आहे, जो आशय आहे, त्या आशयाबरोबर वाचल्या तर त्या अधिक समर्पक होतील. म्हणून आपण फक्त 129 ओळी वाचूया. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातुही कीर नाही, देही देहभावोजीही स्ववश केले. ज्यांनी देहाचे सर्व विकार सर्वस्वी आपल्या कह्यात आणले आहेत, अशा ज्ञानी पुरुषांना विषयजन्य दुःखाची वार्ताही नसते. अजून एक 130 वाचू. जया ते बाह्याची भाख, नेणिजेची निशेख, अंतरी सुख एक आथी. ज्यांना बाह्य विषयांची भाषा मुळीच कळत नाही, त्यांच्या अंतरंगात एक अखंड सुख नांदत असते. इथे आपल्याला अंतःसुख, अंतरारात्मा, अंतर्ज्योती असे जे पुढच्या 24व्या श्लोकामध्ये जे शब्द येणार आहेत, त्यांचं हे सगळं वर्णन आहे. त्यामुळे आपण तो श्लोक समजून घेतल्यानंतर या ओव्या वाचल्या तर आपल्याला त्याची लिंक चांगली लागेल. आपण आता 24व्या श्लोकाची थोडीशी सुरुवात करून प्रस्तावना करून ठेवू. किती वाजलेत आता? 4 आहेत. थोडे 5-6 मिनिटं आहेत मला वाटतं. तेवढ्या वेळात तेवढी प्रस्तावना होऊ शकेल. 24वा श्लोक प्लीज. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया, ब्रह्म होऊनी तो योगी ब्रह्म निर्वाण मेळवी. अंतःसुखासाठी सौख्य शब्द वापरलाय, अंतरारामासाठी स्थिरता शब्द वापरलाय आणि अंतर्ज्योतीसाठी विनोबांनी प्रकाश हा शब्द वापरलाय. यः अंतःसुखः अंतरारामः तथा अंतर्ज्योतिः एव यः सः योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतः अधिगच्छति. आता अन्वय आणि अर्थ बघू. यः अंतःसुखः, जो अंतरात्म्याशी चित्त तदाकार झाल्यामुळे प्राप्त होणारं अंतःसुख म्हणजे आत्मसुख अनुभवत राहतो. अंतरारामः, आत्मस्वरूपी रमून राहिलेला असतो. तथा यः अंतर्ज्योतिः एव, त्याप्रमाणे जो आत्मज्ञानाच्या प्रकाशातच कायम असतो. सहा ब्रह्मभूतः योगी, तो ब्रह्मस्वरूप अनुभवणारा योगी ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति, ब्रह्मत्वाची अंतिम अवस्था पावतो. या श्लोकातला जो ब्रह्मनिर्वाणम हा शब्द आहे ना, तो इतका महत्वाचा आहे की तो पुढे 25व्या श्लोकात पण आलाय, 26व्या श्लोकात पण आलाय. सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति हे 24व्या श्लोकात झालं. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः क्षीणकल्मषाः 25व्या श्लोकामध्ये. आणि अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनं, या एका ब्रह्मनिर्वाण गोष्ट सांगण्याकरता 3 श्लोक भगवंत वापरतात. इतका तो शब्द महत्वाचा आहे. एकदा आपण परत मराठी अर्थ पुन्हा हे करूयात. जो अंतःसुख म्हणजे आत्मसुख अनुभवतो, जो आत्मस्वरूपी रमून राहिलेला आहे आणि त्याप्रमाणे जो आत्मज्ञानाच्या प्रकाशात असतो, तो ब्रह्मस्वरूप अनुभवणारा योगी ब्रह्मत्वाची अंतिम अवस्था पावतो. आता आपण बघितलंय की 16व्या श्लोकापासून ज्ञानीची लक्षणं सांगायला सुरुवात झालेली आहे आणि हा विषय 26व्या श्लोकापर्यंत चालणार आहे. पण यात मध्येच आपण बघितलं की 21, 22, 23 या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी साधकांना जाता जाता साधनेच्या दृष्टीने काही उपदेश केलेला आहे. 21व्या श्लोकामध्ये बाह्यस्पर्शेश्व सक्तात्म हा शब्द वापरून विषयांपासून आसक्ती सोडणं
हे शाश्वत सुखासाठी आवश्यक आहे, असा एक उपदेश केला. मग त्याच्यानंतरच्या 22व्या श्लोकामध्ये सांगितलं की बाह्य विषयामध्ये जे दोष आहेत, दुःख योनित्व आणि आद्यंतवंत असणं म्हणजे अनित्यत्व, हे दोष जर लक्षात घेतले तर मग ती आसक्ती कमी करणं आपल्याला जमेल. एक एक गोष्ट सांगतात त्याच्यासाठी सहाय्यकारी गोष्टही सांगतात. मग नुसतीच आसक्ती कमी करा असं नाही सांगितलं. मग आसक्ती कशी कमी होईल? दोष दिसले तर आसक्ती कमी होईल आणि हे दोष त्याच्यामध्ये आहेत. आणि मग 23व्या श्लोकामध्ये सांगितलंय की जिवंत असेपर्यंत सतत छळणाऱ्या कामक्रोधांच्या आवेगांना सहन करण्याची शक्ती वाढवत नेली तर योग साधतो आणि मनुष्य सुखी होतो. आता हे आपण मगाशी एकदा बोललो ह्या विषयावर की ज्ञानीची लक्षणं सांगता सांगता मध्येच संयमाचा उपदेश ही गीतेची स्टाईल आहे. कारण त्याचं पुन्हा पुन्हा हॅमरिंग करावं लागतं. कारण ज्ञानीची लक्षणं ही साधकांसाठी उद्दिष्ट असतात आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी संयमाची आवश्यकता ही पुन्हा पुन्हा सांगायला लागते. आता परत 24व्या श्लोकानंतर श्लोकापासून परत ज्ञानीचा महिमा सांगायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे भगवंत योगी शब्द जो वापरतात, तर त्या योगी शब्दाबद्दल थोडी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आत्तापर्यंत आपण कर्मयोगच बघतोय आणि बहुतेक वेळेला योगी हा शब्द आपण कर्मयोगी या अर्थाने वापरलेला पाहिला. पण या पर्टिक्युलर श्लोकामध्ये तो ज्ञानयोगी किंवा आत्मज्ञानी असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. आणि या योग्याची भगवंत 3 लक्षणं या श्लोकाच्या पहिल्या ओळीतच सांगतात. अंतःसुख हा, अंतराराम आणि अंतर्ज्योती ही ती लक्षणं. आता प्रत्येक ठिकाणी अंतः अशी सुरुवात आहे. त्या 3ही शब्दांची सुरुवात अंतः ही आलेली आहे. तर नॉर्मली आपण आतापर्यंत अंतः म्हणजे आतलं उपकरण म्हणून अंतःकरण या अर्थी आपण असा अर्थ आपण घेत होतो. पण इथे मात्र अंतःकरण असा अर्थ घेऊन चालणार नाही, तर अंतःचा अर्थ परमात्मा असाच घ्यायला लागेल. कारण का इथे काय सांगतायत की ह्या 3 जी लक्षणं आहेत, अंतःसुख हा, अंतराराम हा आणि अंतर्ज्योती ही, या 3 लक्षणांनी युक्त ज्ञानी ब्रह्मभूत होऊन ब्रह्मात लीन होतो. म्हणजे त्याला ब्रह्मप्राप्ती होते. ही त्याची सर्वोच्च गती ही या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीमध्ये भगवंत सांगतायत. आणि अंतःकरण हा आपल्या व्यक्तित्वाचा एक भाग आहे. अंतःकरण म्हणजे काय? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीराचा एक भाग म्हणजे अंतःकरण, मन बुद्धी. आपण गीतेच्या अभ्यासामध्ये स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर याची चर्चा केलीये का नाही मला आठवत नाही. इतपत केलीये. कारण उपदेश साराच्या वेळेला मी या सगळ्या कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या. आणि आपण उपदेश सारानंतर काय बघितलं? आत्मषटक. तेव्हा तर ह्याची खूपच विस्तृत चर्चा केलेली आहे. मला तुम्ही मेसेजनी कळवा की ह्याच्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे आणि ह्याची पुन्हा घ्यायची गरज असेल तर घेऊ, अदरवाईज पुढे जाऊ. तर अंतःकरण हा सूक्ष्म शरीराचा भाग आहे, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. आणि ब्रह्माची प्राप्ती ही अंतःकरणाशी संबंध विच्छेद झाल्यानंतरच होते. जोपर्यंत व्यक्तिमत्वाचे तुम्ही कुठेही चिकटून असाल, कुठलाही एका भाग जरी त्याच्यामधला असला तुमच्यामध्ये शिल्लक, तर तोपर्यंत व्यक्तिमत्वाचा पूर्ण त्याग झाल्याशिवाय ब्रह्मलीन होणं हे शक्य नाही. आणि म्हणून इथे अंतः म्हणजे अंतःकरण न घेता अंतः म्हणजे आत्मा, परमात्मा असा तिथे अर्थ घ्यायचा. आता बाकीची चर्चा आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. प्रार्थना म्हणून. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.